महाराष्ट्र विधानसभेत 2025 व 26च्या अर्थसंकल्पावर चर्चा झाली आहे, ज्यात उपमुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। या चर्चेत राज्याच्या वित्त विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि नियोजन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर भर दिला गेलाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। सभागृहामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि विविध उपाययोजनांवर विचार करण्यात आला आहे। सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत सदस्यांनी आपली मते मांडली आहेत। नागरिकांच्या कल्याणासाठी कोणते निर्णय घ्यायचे यावरही चर्चा झाली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षासाठी सरकारच्या महत्त्वाच्या योजना आणि धोरणे स्पष्ट केली आहे। यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देताना स्पष्ट केले की सध्या महसुली तूट 1% आत आहे। त्यानुसार राज्याचे एकूण उत्पन्न 49.39 लाख कोटी रुपये असून आर्थिक घडी संतुलित ठेवण्यात आली आहे। मागील 15 वर्षापूर्वी राज्याचे उत्पन्न 12.80 लाख कोटी रुपये होते, तरीही महसुली तूट 1% कमीच होती। याचा अर्थ राज्याची आर्थिक स्थिती स्थिर असून महसूल व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात आले आहे। सरकारने महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्यामुळे तूट नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे। अर्थसंकल्पीय खर्च चालू आर्थिक वर्षात सरकारने सुमारे 77.26% निधी वापरला असून हा आकडा मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तुलनेत समाधानकारक आहे। विरोधकांनी केलेला 40% खर्चाचा आरोप त्यांनी फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे की यंदा लोकसभा आणि विधानसभा अशा 2 मोठ्या निवडणुका पार पडल्या आहेत। आचारसंहितेमुळे 4 महिने प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम झाला, तरीही अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणेने दिलेल्या निधीचा योग्य वापर केल्याचे स्पष्ट होत आहे। राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी काय बोनस आहे ते बघूया। उपमुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। 17 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरविले की शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस दिला जाईल। हा लाभ जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रासाठी उपलब्ध असेल। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि इतर धान उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर निधीचे वाटप लगेच सुरू केले जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे।